आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त या शोभायात्रेला आणि या ठिकाणी स्तंभ जो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सन्मानार्थ उभा आहे त्याच्या पूजनाला, तसेच वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात। माननीय तहसीलदार अंधारे साहेब, या उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित पोलीस पाटील आणि सरपंच, या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी बहुजन या जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आजच्या या आदिवासी दिनानिमित्ताने कायदा सुव्यवस्थेच्या या जबाबदारीत काम करत असताना आम्ही आपल्याला ग्वाही देतो की आपल्या ज्या ज्या या संदर्भातल्या समस्या असतील त्यासाठी 24 तास 7ही दिवस आम्ही आपल्यासाठी उपलब्ध आहे। आपल्याकडून ज्या ज्या अपेक्षा असतील त्या निश्चितपणे आमच्याकडनं पूर्ण होतील। त्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद नावाचं अभियान सुरू केलेलं आहे। या जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक गावासाठी एक पोलीस नेमलेला आहे। त्यांच्यामार्फत आपल्या गावातील सर्व लोकांना निश्चितपणे आपल्याला त्यांच्याशी आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपल्या तक्रारी निवारण करण्यासाठी संपर्क साधता येतो। तसेच आमच्याकडून जनजागृतीच्या प्रत्येक गोष्टी आपल्याशी शेअर करण्यात येतात। याचबरोबर आपल्या पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी त्या विभागातले ज्या चौक्या आहेत, ज्या बीट आहेत, त्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत। आपल्याकडून कोणतीही तक्रार आल्यानंतर त्याची दखल घ्यावी यासाठी 24/7 आमच्याकडे ऑनलाईन तक्रारी देखील उपलब्ध झाल्या, तर त्याच्यावर तत्काळ निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहोत। आपण या ठिकाणी या आदिवासी दिनानिमित्त जागतिक उत्सव साजरा करण्यासाठी जमलात। आपल्या कला, संस्कृती आणि परंपरा याचं जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे। निश्चितपणे या ठिकाणच्या संस्कृतीमध्ये वारसा जपण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। यामध्ये वारली पेंटिंग सारखी गोष्ट आहे, ज्या या समारंभानिमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो की आपण त्या जपून त्याचं प्रदर्शन इतर ठिकाणी केलं पाहिजे, त्याच्या स्पर्धा भरवल्या पाहिजे आणि याच्यामध्ये कौशल्यपूर्ण काम करणाऱ्या लोकांचा आदर सत्कार केला पाहिजे, मुलांना बक्षिसं दिली पाहिजे। यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू आणि आपल्यासोबत असू। याचबरोबर लहान मुलींच्या आणि या भागातल्या बालविवाह संदर्भातल्या काही समस्या निश्चितपणे आहेत। तर मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करू इच्छितो की 18 वर्षाच्या आतील मुलीचं लग्न कुठल्याही परिस्थितीत आपण करू नका, त्यांना प्रोत्साहन देऊ नका आणि असं कुठं होत असेल तर पोलिसांना माहिती द्या, त्यासाठी विरोध करा। कारण ही समस्या मोठी आहे, याच्यामुळे येणारी पिढी याचे दुष्परिणाम भोगत आहे। जेव्हा लवकर लग्न होतं तेव्हा त्याचे परिणाम त्या कुटुंबावर होतात, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक स्थिती चांगली नसते, परिणाम त्यांच्या भविष्यात येणाऱ्या पिढीवर होतात। मुलं सुदृढ होत नाहीत, त्यांना अन्न किंवा इतर सुविधा या मिळत नाहीत आणि त्यापासून वंचित झाल्यामुळे पुढच्या पिढीचा विकास थांबतो। त्यामुळे आपल्याला त्यापासून लक्ष दिलं पाहिजे। प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक आणि त्यांच्या शारीरिक विकासासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे। आपल्याकडून पोलीस भरती किंवा पोलीस खात्यात अधिकारी आणि अंमलदार होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं। प्रत्येक भरतीमध्ये आमच्याकडून पोलीस खात्याकडून सुद्धा विशेष प्रयत्न करून प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जातात, त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी पोलिसांना सहकार्य करून या कायदा सुव्यवस्थेच्या शासनाच्या उपक्रमात सहभागी व्हावं। त्याचबरोबर आपण सगळ्यांनी लहान मुलांच्या बाबतीत, लहान मुलींच्या बाबतीत विशेषतः लक्ष द्यावं।
लहान मुली हरवण्याचं प्रमाण आपल्या जिल्ह्यात जास्त आहे. लहान मुलींसंदर्भात हरवल्यानंतरची तक्रार आम्ही अतिशय गंभीरपणे घेऊन तत्काळ शोध करत असतो. परंतु हे प्रमाण जास्त असणं हे आपल्यासाठी शोभनीय नाही. आपण त्याच्यासाठी लहान मुलींवर लक्ष दिलं पाहिजे. पालकांना मी आवाहन करतो, अशा काही लहान मुली असेल तर त्यांनी त्यांच्या शाळा, त्यांची मुलं, त्यांच्याबरोबर असणारे मित्रपरिवार यांच्या सतत संपर्कात राहिलं पाहिजे. आपल्या मुलींना कोणी ठूस लावतंय का, त्यांचा गैरफायदा कोणी घेतोय का, त्यांच्या जे सोशल मीडिया वापर आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याचा वापर करताना कोणी त्यांना ब्लॅकमेल तर करणार नाही. त्यांच्यासोबत चॅटिंग करून त्यांचा गैरवापर, त्यांच्या ज्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेऊन कोणी त्यांच्यासोबत सामाजिक अपराध किंवा लैंगिक अपराध तर करणार नाही ना, याची दक्षता घेतली पाहिजे. आणि असं काही आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. आजच्या या उत्सवाच्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो.